श्रेयस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप इम्पॉर्टंट. त्याआधी मला काहीतरी बोलू द्या. तू आज लई झकास दिसते, म्हणजे इतकी सुंदर दिसते ना. आयुष्यपत हे छान केस आणि मेकअप आणि हा ड्रेस, होलकाट हॉटवाला ड्रेस, हा ड्रेस. तू कुठली न्यूज द्यायला आली आहे तू? ओए नाही 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 नाही, नो, असं काही नाहीये. जस्ट रिलॅक्स, ओके? नक्की ना? ओके. सो मला तुला हे सांगायचंय की यु नो, मला ना आतापर्यंत असं वाटायचं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप इंडिपेंडेंट मुलगी आहे. बरोबर आहे. पण नाही, मला आताच्या लॉकडाऊन मध्ये कळलं ना की मी तुझ्याशिवाय काहीच नाहीये. आणि यु नो, मी हे लॉकडाऊन तुझे फोटोज आणि तुझे मेसेजेस बघून काढले माहितीये. आपले जेव्हा फोन जायचे ना, तरी सुद्धा मला असं वाटायचं की तू का नाहीयेस इथे, आपण एकत्र का नाही राहत आहोत. अगं सखे, तुला म्हणायचंय तरी काय? असं मोकळं होऊन बोल, बी फ्री. मला असं सांगायचंय की आपण एकत्र राहूया. यू मीन लिव्ह इन? या. नाही परवडणार. नाही, खर्च काढते तू. माझा पगार 50% वर आलाय, माहितीये तुला? एक तर मी खर्चिक नाहीये, आणि दुसरं तर एक समोरून मुलगी तुला लिव्हिंगची ऑफर देते अशी, आणि तू म्हणे नाही परवडणार. छी. हे बघ, जे खरंय ते खरंय. आणि काय ग, काय थापा मारतेस? परवा मी तुला दुसऱ्या नंबरवरून कॉल केला तर तू चक्क म्हणते अरे कोण बोलतंय, आणि इथे खोटं बोलते की तुझे फोटो पाहू लॉकडाऊन काढला. हे बघ, जे काय खरं आहे ना ते स्पष्टपणे सांग. ओके ओके ओके, ठीक आहे. माझा जॉब गेलाय, माझी रूममेट गावाला गेलीय, माझे सेव्हिंगचे सगळे पैसे संपलेत, आणि माझ्या आई बाबांकडून पैसे मागण्याची अजिबात इच्छा नाहीये, आणि म्हणून मला तुझ्या बरोबर राहायचंय. हा, आता कसं खरं बोललीस? नाही ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तसंही मी नवीन घरात शिफ्ट होतोय, तर आपण एकत्र राहू शकतो. पण आपण सांगायचं आपलं लग्न झालंय. डन, चल आपण आत्ताच लग्न करूयात. ए चले. चल. नाही, तू तुझ्या घरी चल, मी माझ्या घरी. ए श्रेयस, 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 श्रेयस. आता सुरुवात झाली गोंधळाची, काही दिवसांच्या या कालखंडाची, अचानक उद्भवलेल्या प्रसंगाची. आता सुरुवात झाली गोंधळाची. स्तंभित झालेल्या मनाची, अस्तित्वाला बसलेल्या झटक्याची, तगमग कोडे उलगडण्याची, त्या बसलेल्या झटक्याची. घोड्यात पडण्याची, झटक्यांना झेलण्याची. आता सुरुवात झाली गोंधळाची. असावे कारणावे या प्रश्नाची, अस्थिरतेत स्थिरावण्याची. आता सुरुवात या गोंधळाची, काही दिवसांच्या कालखंडाची.
बरं झालं लिफ्ट आहे ना. हो. वाव, मग कमाल फ्लॅट आहे. चॉईस कोणाचा आहे? ऑफकोर्स तुझा. बाल्कनी पण आहे. वाव, काय कमाल बाल्कनी आहे. आवडला ना फ्लॅट? ऑफकोर्स, माझा फेवरेट रंग. आय जस्ट लव्ह धिस हाऊस. कसं मॅनेज केलंस एवढं? ते महत्वाचं नाहीये. तुला आवडलं ना? ऑफकोर्स आवडलं. बस झालं तर. वाव, इट इज अमेज. खूप कमाल आहे, खूप. झहीरबाईंचा फोन आहे. अरे यार. ऐक ना, प्लीज प्लीज बोल, प्लीज बोल. नाही, मला नाही. आतलं घर बघायचं, प्लीज प्लीज. ठीक आहे, जा. हा बोला झहीरबाई. काय नाही, सगळं व्यवस्थित तर झालं ना? शिफ्टिंग करताना काय त्रास झाला नाही ना तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. छान, मस्त. मग दलाली द्या ना आता. हो, बघतो ना मी. बघतो. अहो, आज बघता की उद्या बघताय? काय बघता? पिक्चर? पण अजून थिएटर कुठे उघडलेत? उघडले की. जाऊन बघा फॅमिली सोबत, एन्जॉय करा. कुठली फिल्म चालू आहे मग सध्या? आता ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळणार ना झहीर भाई. अहो, पण दलाली दिल्याशिवाय तिकीट कसे विकत घ्यायचे? हे एक मिनिट. काय? बोलतोच. हा हा, हॅलो. हा, झहीर बोलतोय. हा झहीरबाई. अहो मॅडम, दलाली क्लिअर करा. बरं, ऐका ना. मला ना या घराच्या मालकांना भेटायचंय. हा, ऍटलीस्ट बोलायचंय तरी. अहो, आतल्या रूम मध्ये हेच नाहीये, गिझरच नाहीये. हो, पण अहो भावे साहेब परदेशात जाऊन बसलेत. लॉकडाऊन नंतर जे अमेरिकेत गेले ते अजून आलेच नाहीत. भावे, एक मिनिट. भावे साहेब, ॲग्रीमेंट वरती अनिता घाटपांडे असं नाव आहे. मग त्या मॅडम त्या तिथं शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतात. हा, भावे जाताना त्यांना केअरटेकर बनवून गेलेत. तुम्हाला येतील ते उद्या भेटायला. ओके, ठीक आहे. मग मी त्यांच्याशीच बोलून घेते. हा, असा एजंट शोधला तू? का? अरे, इतका फर्निश्ड आणि इतका कमाल फ्लॅट मिळाला ते बघ ना. बाकी सगळं इग्नोर करायचं रे. काय झालं काय एवढं? आईच्या गावात. कर तुझ्या त्या एजंटचं कौतुक कर अजून. कचऱ्याच्या भावाला फ्लॅट दिला. काय भावात पडला? तू पण आला होतास ना या फ्लॅट मध्ये? आला होतास ना? मग हे कबड उघडून बघायचं होतं ना. वा वा वा, चांगलंय. म्हणजे मी चेक करायला हवं होतं कोणी डेड बॉडी वगैरे सोडून गेलंय का इथे. मला ऑफिसला जायची घाई झाली होती. मला ना असं वाटलं की कोणीतरी ना याला इथे मुद्दामून ठेवलंय आणि मी सांगते ना, आपल्यावर आळ घालू पाहतंय कोणीतरी. हे बघ. शिट यार, काय करायचं? ठीक आहे, शांत हो, मी विचार करतो. आपलं सामान अनपॅक नाही केलंय आपण अजून. चल लवकर, चल ना. अरे हो. कोण आहे आता? कोण आहे यावेळेस? कोणी ना कोणीतरी येऊन आपल्याला पकडणार. त्यांना डेड बॉडी दिसतात. आमच्या गावात. रिलॅक्स. आता काही लगेच पोलीस नसणार आहेत ना? आले तर वेळा. रिलॅक्स, मी बघते ना. ऐक, ही बॅग घे. तर बघते कोण असेल ना, त्याची बघच तू. इन्स्पेक्टर वासुदेव शिंदे. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना, बोला बोला. आलेल्या पाहुण्याला घरात नाही घेणार का तुम्ही? सर. गार्गी कोण आहे दारावर?
तुझा बाप. चलिये बस. बसा दोघे बसा. मी इन्स्पेक्टर वासुदेव शिंदे. तुमच्याकडे एका चौकशीसाठी आलोय. कुठल्या संदर्भातली चौकशी सर? एका मर्डरच्या. काय रे, ठसका लागला? नाही. ठसका लागला? हा? हसू येतंय? मर्डर म्हणजे हसण्यासारखं आहे? नाही नाही अजिबात हा? नाही. जोक चालला इकडे. फनी आहे? जोक आहे? आहे. अरे आहे, मस्करी करतोय. अरे हसा हसा, जोक होता. अरे चेहरे बघा तुमच्या लोकांचे. जणू काय दोघांनी मर्डर केलं आणि कोणी आत वगैरे लपवली. अरे पोलीस आले ना की पाटतेच रे. वा वा वासुदेव, मस्त नाईस जोकी कॉमेडी नुसती. तेच तेच मी मगाशी हिला सांगत होतो की तुम्ही मुळीच पोलीस वाटत नाही. तुम्ही नाटकातला कॉस्ट्युम घातलाय ना हा? हो. आयडी दाखवू? खरे आहात? आयडी बघणार? नाही अजिबात नाही, गरजच नाही. काढू का आयडी? नाही वाटतं. काढू का आयडी? रिअल वाटता तुम्ही. एकदम जेन्युइन वाटता तुम्ही. रिअल वाटता. सर तुम्हाला कॉफी, चहा, बिस्किट्स? कॉफी ब्लॅक, नो शुगर. कॉफी ब्लॅक. नो शुगर. जा ना, दे ना त्यांना कॉफी. हा, तर मी तुमच्या समोरच्याच घरात राहतो. वहिनी, सांभाळून जरा. हो सावकाश, हो. काही घाई नको, आरामात. हा. हा, तर अनिता ताई म्हणाल्या की नवीन भाडेकरू आलेत. यू मीन अनिता घाटपांडे राईट? हो हो हो, बरोबर, त्याच. हा, सॉरी. Thank you. सांभाळून. तर मी म्हटलं जरा बघूया कसे आहेत आपले नवीन शेजारी, जरा बघून येऊया वगैरे. आणि तुम्हाला पण बरंच ना, आता तुमच्या समोर कोण राहतं? पोलीस. खरे गुरे. काय नाही, ते आमची बॅग पडली असेल कपाटातून. मी जरा आत कोंबून येतो. एक मिनिट. अच्छा गावात. तुम्हाला वेळ होत असेल ना ड्युटीला जायला? नाही आरामात. त्याला येऊ द्या, त्याला भेटूनच निघीन मी. अरे कसले आवाज येत आहेत? जड वाटते. हो. ओके, एवढी मोठी बॅग आहे. तर काय? ए मी येऊ का आतमध्ये? आम्ही येऊ? नाही. तुम्हाला कशाला त्रास उगाच? अहो त्रास कसला, बॅग तर ठेवायची. चला. ऐका ना ऐका ना, मी तेच म्हणते ना, फक्त बॅगच ठेवायचे ना. मग कशासाठी त्रास ना? कशा? चला. तू काय लपवतेस? तू काही लपवतेस का? मी कुठे काय पोते? नाही ना? काहीच नाही. मग हो बाजूला. आओ दादा. दादा, मला तुम्हाला बघून माझ्या मोठ्या भावाची आठवण येते. मोठा भाऊ माझा. किती वर्ष झाली हा शब्द ऐकून दादा. तू प्रसन्न केलेस ग आज मला. तू सांग, तुला काय हवं ते सांग, मी आणून देईन. तू सांग फक्त. दादा, मला सांगा, एक बहीण म्हणून ती आपल्या मोठ्या भावाला असं काम कसं करू देईल? हा? आता ठरलंय ना, मी या घरचा आहे.
मग काय कोण नाही थांबवणार आपल्याला. तू लाख मना कर. अरे श्रेयस दादा झालं, ठेवलं आतमध्ये. लॉक केलं, ठेवलं आतमध्ये. तुम्हाला भाऊ मानलंयस ना, आता या घरावरती ना आपल्या घरासारखी मी नजर ठेवणार. चल कॉफी पिऊ. चल ना. कसं आहे, लोक लई भिकारडेत आजकाल. म्हणजे मला काही गॉसिप करायला आवडत नाही, सवय पण नाही. पण तुम्हाला सांगतो, ह्या फ्लॅटचा जो ओरिजिनल मालक आहे ना, अनिकेत भावे, लई बेकार माणूस. लई म्हणजे ऍक्च्युली तो तरी बरा होता, त्याची ती गर्लफ्रेंड शी वाईट, महाबेकार. शी. असं काय केलं होतं काय तुम्ही? केलं? अख्खी प्रॉपर्टी गिळायला निघाली होती. अरे आमच्या सोसायटीतल्या 5-6 लोकांनी ऑफर दिली की आम्ही हा फ्लॅट विकत घेतो, आम्ही घेतो हा फ्लॅट वगैरे. एकदा तर अग्रीमेंट पर्यंत पण गेलेली गोष्ट. हा मग काय झालं? होणार? तो माणूस बिचारा आला दारापाशी, त्याला दारावरून झाकलून लावलं. सरळ नाही सांगितलं त्या इरावतीने. इरावती कोण सर? भावेची गर्लफ्रेंड यार. अच्छा. बरं एक टॉप सिक्रेट गोष्ट सांगू, कोणाला सांगायचं ना. तो माणूस जो विकत घ्यायला आलेला घर, त्याला हाकलवलं तिने. तो मीच होतो. स्वतः बिघाडं प्रॉपर्टी घ्यायला निघाला आणि तिला शिव्या देतोय. काय बोलला तुम्ही? नाही काय बोललास का रे? अजिबात नाही. एकदमच बॉम्ब टाकला तुम्ही साहेब. बॉम्ब तर इरावती आहे यार आपलं. असो असो. बरं एनिवे, कॉफी तुमची छान होती. थँक्यू सो मच. आता निघायला लागणार, ड्युटीवर जायचं. हो. छान वाटलं तुम्हाला भेटून. आम्हालाही खूप छान वाटलं. आम्हाला भेटून खूप छान वाटलं. आम्हाला भेटून. येतो. श्रेयस मोघे. हो मी श्रेयस शोगे. अं? आय मीन श्रेयस मोगे. मी अनिता घाटपांडे. आपण आधी कधी भेटलोय का? या घराच्या ॲग्रीमेंटवर माझंच नाव आहे. जा ना मॅडम, जा ना तुम्ही घरी जा ना. जा. अहो, मला म्हणायचंय तुम्ही या ना मॅडम, या ना घरी. येऊ ना. हो या ना. या अनिता घाटपांडे, या घराच्या केअरटेकर. बसा ना मॅडम, बसा ना. इथे बसा प्लीज. नमस्कार. नमस्कार. ते झहीरभाई सांगत होते की तुम्हाला गिझर बसून हवाय म्हणून. हो येस. म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. एवी तेवी मला तुम्हाला भेटायचंच होतं. कसं आहे ना, आजकाल फ्लॅट्स भाड्यानी जाणं महाकठीण झालंय. हो ना. या एकतर फ्लॅट्स भाड्यानी चढत नाहीयेत, आणि जर भाड्यावर फ्लॅट चढलेच तर वेळेवर भाडी पण मिळत नाहीयेत. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना करत आहे? काय? आम्हाला नाही, बिलकुल अजिबात नाही. काय आम्ही सगळं लावत होतो ना, म्हणजे आमचं अजून सामान सेट नाहीये. आणि त्यात हिला घर टापटीप ठेवण्याची सवय. बरं. असो. पण छान वाटली हा जोडी मला तुमची. म्हणजे एखाद्याची अगदी नजर लागेल इतकी छान. बरं, मी जरा बाथरूम बघून घेते. हा आवनी नको. नका जाऊ बाथरूमला आता. अगं, तुलाच गिझर बसून हवाय ना, मग एकदा बघून घेते. हो पण आत्ता नका जाऊ, नंतर जा. तिथे सफाई झाली नाही ना अजून. चालतंय. तुमची सोय जास्त महत्वाची माझ्यासाठी. आलेच मी. अहो पण ऐका ना, एक मिनिट, थांबा ना मॅडम. मॅडम एक मिनिट. हे नको.
काय काय झालं? कपाटात कुणीतरी आहे. कुठे काय? नाही 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 नाही, कुठे काय कुठे काय? अहो ते कपाट आहे, त्याच्यात कपडेच असतील ना, दुसरं काय कुठे असेल? त्याच्यात कोणाची डेड बॉडी थोडी असेल. डेड बॉडी? नाही नाही म्हणजे याला म्हणायचं की उंदीर मेला की त्याची डेड बॉडी कशी असते आणि काय असतं, पाल मेले की कशी डेड बॉडी असं डेड अहो पण तरी एकदा. अहो मॅडम, आम्हाला थोडीशी प्रायव्हसी द्या, त्यात कपडे आहे आमचे. मग त्यात काय एवढं? अहो म्हणजे कसं की नवीन कपडे असतात, माझे नवीन कपडे असतील, जुने कपडे, बाहेरचे कपडे, आतले कपडे असतील. यु नो व्हॉट आय मीन टू से. ठीक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, हा माझ्या लक्षात नाही आलं. बरं, बाथरूम मध्ये बघू ना का तिकडे पण? ठीक आहे, बघून या. बघू दे, चुप बस. तसं तुमच्याबद्दल विचारायचं राहूनच गेलं. काय करता तुम्ही दोघं? आम्ही दोघं एका एजन्सीमध्ये एकत्र काम करत होतो, तिकडेच भेटलो, प्रेमात पडलो, मग कोर्ट मॅरेज झालं. त्यामुळे तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये. लहानपणी 2 मार्काच्या प्रश्नाला 5 पानी उत्तर लिहित असशील तू. ते जहीरबाई म्हणत होते तुम्ही काही वकील वगैरे आहात का? तुम्ही कोणाचा खून केलाय का? कशाला कोणाचं? कसं आहे, क्रॉस एक्झामिनेशनची सवय बघा काही केल्या सुटत नाही. फनी अँड स्कॅरी ॲट द सेम टाइम. म्हणजे तुम्ही नेहमीच इतकं डायरेक्ट बोलत असता का लोकांशी? स्केरी कशाला? म्हणजे काय त्याचं ऐकताय? त्याच्याकडे काय लक्ष देताय? तो ना नेहमीच असं काहीतरी बोलत असतो. इग्नोर करा. ठीक आहे. कसं आहे ना, क्रिमिनल लॉयर्स कोणालाच आवडत नाहीत, हो की नाही? कारण एकतर तुम्ही कोणाचा तरी खून केला असेल, चोरीमारी केली असेल, तरच तुम्ही माझ्याकडे याल ना. नाहीतर क्रिमिनल लॉयरची कोणाला काय गरज आहे? नाही, असं नाही आहे. म्हणजे तुम्ही निर्दोष लोकांना वाचवता, त्यांची सुटका करून देता ना. न्याय आणि अन्याय हे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने वेगळे आणि कोर्टाच्या दृष्टीने वेगळे असतात. आता तुम्हाला एक उदाहरण देते. 5 वर्षांपूर्वी एक 20-25 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती. तिने आणि तिच्या प्रियकरांनी तिच्या नवऱ्याचा मर्डर केला. त्यांची केस मी उचलली आणि त्यांना मी सोडवलं. पण असं का केलं? कसं आहे, न्याय करायला वेगळा विचार करायला लागतो. आता तिचा नवरा तिला रोज मारायचा, दारूच्या नशेत तिला शिव्या घालायचा, एखाद्या जनावरासारखा तिला वापरायचा. मग एका दिवशी तिच्याही सहनशक्तीचा अंत झाला आणि मग तिने ही पावलं उचलली. पण ते पकडले नाही गेले. त्याचा गळा दाबून खून केला त्यांनी. मग प्रेताला स्मशानभूमीत घेऊन गेले. प्रेताचे भाऊ बहीण असं सांगून प्रेताला जाळून मोकळे सुद्धा झाले. फुल प्रूफ प्लॅन होता त्यांचा. त्यामुळे खूपसे पुरावे नष्ट झाले आणि माझं काम सोपं झालं. काय करायचं? असू द्या, तुम्हाला हे सांगून काय उपयोग ना. बरं, मी निघते. ते गिझरचं काम करायला माणसाला मी पाठवून देते, ठीक आहे? अच्छा. हॅलो, किती वेळा सांगितलं तुला सारखा कॉल नको करूस? हो, सगळं प्लॅनप्रमाणे चाललंय. हो, दोघंही चांगलेच प्रेशरमध्ये आहेत. हां, ठीक आहे, ओके. अरे यार, काहीतरी गडबड आहे. मला वाटतं या बाईनी मुद्दामून आपल्याला तो किस्सा सांगितला. एवढंच काय? मला असं वाटतं ना की याच बाईने मर्डर केला असेल. शक्य आहे. म्हणूनच ती आपल्याला बळीचा बकरा बनवते. आपल्याला सांगते की त्या प्रेताला जाळा, म्हणजे पोलीस आपल्याला पकडतील. मला हे सगळंच बरोबर वाटतंय, पण ऐक, मला नाही उघडायचं. तुला अरे! काय करायचं ते कर. मी नाही उघडणार. व्हॉट द हेल?
आपण कोण? अंकी अरे अरे तुम्ही कोण? अंकी असे कसे आत? अहो, अहो असे थांबा ना. असे कसे आत? अहो थांबा ना. अहो, ए, थांबव त्याला, अंकी. थांबव. काय करताय? अरे, कुठे चाललाय तुम्ही? थांबा. अंकी कुठे आहे? कोण? अंकी कुठे? माझा हात नाही सोडा. सोडणार मी एक तुम्हाला. ऐका ना, एक आत्ताच्या मिनिटं. आत्ता तुम्ही बाहेर जा. मी बाहेर जाणार नाहीये. माझा हात सोडा. नाही सोडणार. ऐका ना, ऐका ना, एक मिनिट. नाही सोडणार. एक मिनिट. ऐका ना. मध्ये पण नको. ऐका गप्प ना. बस. ऐका ना. माझा हात ऐका ना. सोडा. मी एक बाहेर मिनिट जाणार ऐका ना. नाहीये. एक मिनिट ऐका ना. तुम्ही का बोलताय? मला त्यांनी ऐका काय ना. सांगितलं तुम्हाला अहो, कळलं ऐका. नाही का? अहो, माझा ऐका. हात सोडा. माझा अंकी कुठे आहे? तुमचं आमची इथे असतात आतापर्यंत बाहेर आला असताना. अंकी बसा ना तुम्ही, बसा ना, बसा. आय एम सॉरी. पाणी दे ना, पाणी पाणी. अंकी थँक्यू. बस बस. आय एम रिअली सॉरी. मी जरा इमोशनली एकदम मी जरा वियर्ड रिॲक्ट झाले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, इट्स ओके. बाय द वे, आता तरी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आणि हा अंकी कोण? मी इरावती सावंत. अंकी हा अंकी अनिकेत भावे या घराचा ओनर आणि माझा होणारा नवरा. तुम्ही तुम्ही कुठे बघितलेत का याला? नाही, आम्ही कधीच नाही पाहिलंय. ओ, सॉरी, पण तुम्ही कोण आहात? आम्ही इथले भाडे करू, म्हणजे आत्ता आत्ता आलो ना. हम्म, हम्म. मला काही कळतच नाहीये काय चाललंय. तुम्ही काळजी नका करू. हे बघा, आम्हाला जसं एजंटकडून कळलंय ना, त्याप्रमाणे अनिकेत भावे हा लॉकडाऊनच्या आधीपासूनच अमेरिकेत होता. नाही नाही, तो एजंट खोटं बोलतोय. हो, कारण मी आणि अंकी रोज फोनवर बोलत होतो, झूम कॉलवर बोलत होतो. गेल्या 3 दिवसांपासून अचानकच त्याच्याशी कॉन्टॅक्ट बंद झाला आणि अंकीचा फोनही बंद येतोय. मला काहीच कळेनसं झालंय तो नेमका गेलाय कुठे. म्हणूनच त्याला बघायला मी इथे आले. मला ना काहीतरी गडबड वाटतेय. तुम्हाला काही कळलं तर प्लीज मला सांगा. म्हणजे मॅडम, आम्ही तुम्हाला काय सांगणार? आम्ही तर आत्ताच आलोय आणि आमच्या अग्रीमेंटवर पण अनिकेत भावेचं नाव नाहीये. आमच्या अग्रीमेंटवर अनिता घाटपांडेचं नाव आहे. हो, हो. आणि इनफॅक्ट अनिकेत भावेचं नाव आम्ही आज सकाळीच ऐकलं. हो की हो नाही? हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला काही वासुदेव, मला असं वाटतंय ना, त्या वासुदेवनी काहीतरी केलं असणार आहे. मला अंकी म्हणाला होता गेल्या आठवड्यात की त्या वासुदेवनी अंकीला धमकी दिली. मी तुला काढून टाकीन, एका रात्रीत तुला गायब करीन. त्या वासुदेवनी तर अंकीला काही केलं नसेल ना. मला काहीच कळत नाहीये. तुम्ही नका काळजी करू, ओके? आम्हाला काही कळलं नाही यातलं, तर आम्ही तुम्हाला कळवू, ओके? तुमचा नंबर द्या ना, म्हणजे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. हां, हो हो, देते. हा, घ्या ना.
प्लीज तुम्हाला काही कळलं ना तर मला लगेच कळवा. हां ठीक आहे. आय रिक्वेस्ट. तुम्ही नका काळजी करू हां. थँक्यू. काय चाललंय काय तुझं? होय, काय काय चाललंय काय तुझं? आता 5 मिनिटापूर्वी या बाईला तू घरातून हकलायला निघाली होती आणि आत्ता चक्क तिच्यासाठी रडते. मग काय? आता मला सांग, अनिकेतच्या जागी जर तू हरवला असतास तर मी अशीच वागले असते ना? हॅलो, हा डिटेक्टिव्ह आनंद परस्पेंचा नंबर आहे का? हॅलो हॅलो. यस, डिटेक्टिव्ह आनंद परांजपे बोलतोय. बोला. मला ना एका माणसाबद्दल माहिती मिळवायची होती. गेल्या 3 दिवसांपासून ना तो बेपत्ता आहे. ओ, चालेल ना, चालेल. तुमचं नाव काय म्हणालात मॅडम? मी इरावती सावंत. ओ ओके. तुम्ही ऑफिसला येऊ शकता का? आत्ता आलं तर चालेल? हां, म्हणजे तसंही मी रिकामा, आय मीन 1-2 अपॉइंटमेंट्स होत्या पण त्या पोस्टपोन झाल्या. सो तुम्ही आत्ता येऊ शकता. ओके, मी येते लगेच. थँक्यू. थँक्यू. Yes, coming. Please have a seat. एक सेकंड. हॅलो, मी तुम्हाला सांगितलंय ना मला वेळ नाही आहे आत्ता. नाही, तुम्हाला माझ्या ऑफिसमधनं फोन येईल तेव्हा फोन करा. ओके, सी यू. हाय, मी इरावती सावंत. मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता. हो बरोबर. काय काम होतं? गेल्या 3 दिवसांपासून ना माझा आणि माझ्या फियांसीचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. अनिकेत भावे नाव त्याचं. ओके. मला असं वाटतं की तो मिसिंग आहे. त्याला कुणीतरी बेपत्ता केलंय. त्याचा फोटो वगैरे काही आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. दाखवा मला. हां, त्याची साधारण 5'7" हाईट आहे आणि एज 35. ओके. तुमचं शेवटी बोलणं कधी झालं होतं? आत्ता 3 दिवसापूर्वी. कशा संदर्भात काही? नाही म्हणजे आमचं तसं रेग्युलर बोलणं चालूच होतं. तो आत्ता 2 आठवड्यापूर्वीच भारतात आला. 3 महिने अडकला होता अमेरिकेत. हा म्हणजे तिथे असताना त्याला खूप एकटेपण जाणवत होतं असं म्हणाला. इनफॅक्ट म्हणूनच मी आत्ता त्याच्याबरोबर राहायला जाणार होते. पण अचानक हे सगळं असं झालं की म्हणजे मला ना काही कळत. इट्स ओके. याची काही पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे का तुम्ही? ओके. तुम्हाला कोणावर काही संशय किंवा काही डाऊट्स वगैरे असं? अनिकेतच्या सोसायटीमध्येच एक पोलीस राहतात, वासुदेव नाव त्यांचं. ओके. आणि एक ॲडव्होकेट आहेत, अनिता. अनिकेत आणि त्या दोघांचे ना प्रॉपर्टीवरनं बरेच वाद चालू होते. म्हणजे अनिकेतची प्रॉपर्टी हवी होती त्या दोघांना. आणि त्या वासुदेवनी एकदा अनिकेतला धमकी पण दिली होती असं तो म्हणाला. मला असं वाटते की त्यांचंच काहीतरी काम असू शकतं हे. तुम्ही काही काळजी करू नका. अशा केसेसची मला सवय आहे. मी लगेच काम सुरू करतो. थँक्यू. आज माझा रिसेप्शनिस्ट नाही आहे, सो तुम्हाला ॲडव्हान्स इथेच द्यावा लागेल. ओ आय एम सो सॉरी. मी तुमच्या No, no, it's फीसबद्दल okay, it's विचारलंच.
तुमचे अकाउंट डिटेल्स मला पाठवता, मी लगेच तुम्हाला ट्रान्सफर हां. करते. आला मेसेज. लगेच करा. हो, मी करते लगेच ट्रान्सफर. चल, थँक्यू सो मच. मी लगेच कामाला सुरुवात करतो. प्लीज. लवकरात लवकर केस सॉल्व्ह होईल. थँक्यू सो मच. हां. थँक्स. श्रेयस हा? कॉफी मागवली होतीस हा. ना, घे. श्रेयस, एक माणूस आहे जो आपल्याला मदत करू शकतो. कोण? डिटेक्टिव्ह आनंद. डिटेक्टिव्ह आनंद कोण आहे? हा माझा भाऊ आहे. ओके. हा, अच्छा. हे बघ, त्याने जर भावेच्या किलरला शोधून काढलं ना, तर आपण वाचू शकतो. नाही 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 नाही, मला हे खूप रिस्की वाटतंय. अगं, मी कधी माझ्या बापाला पण उलट प्रश्न विचारले नाही आणि तू मला इथे सांगते की मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह कर, आणि मला नाही जमणार तू आहे ते. गप्प बस यार. एकतर हा फ्लॅट कोणी फायनल केला? तू. या फ्लॅटच्या अग्रीमेंट वरती कुणाचं नाव आहे? तुझं. हा? आणि मी आपलं फालतूचं या लफड्यामध्ये अडकलीये. मला खरं सांग, तू तर त्या माणसाला नाही मारलंस ना? हा? हो, मीच त्याला मारलं. आणि आता मला तुझा इतका राग येतोय ना, तुलाही मारू? चल गप. चल चल. असं बोलूच कसं शकते तू? हा, जर तुला इतकाच प्रॉब्लेम होता माझ्या बरोबर, तर माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आलीस कशाला? मला काही माहित नाही. मी माझ्या भावाला फोन करणार. माझा आनंदवरती पूर्ण विश्वास आहे. माझा फोन कुठे आहे? माझा फोन का नाही सापडत आहे यार? मला काय माहित. आनंद, गार्गी, तू इथे काय करतेस? तू इथे काय करतोस? ऐक आत येऊन बोलू की. हा कोण आहे? मी श्रेयस आहे, हिचा नवरा. काय? हो. गार्गी, तू लग्न केलेस? मला सांगितलं नाही, मला बोलवलं सुद्धा नाही. गार्गी, तू एक मिनिट, तू पळून लग्न केलेस का? साधा आईबाबांना तरी हा माहिती माझा काय? नवरा नाहीये, हा माझा बॉयफ्रेंड आहे. काय? बॉयफ्रेंड? दिस इज सो ऑकवर्ड. ठीक आहे, यावर बोलू आपण. मला वॉशरूम यूज करू दे. नाही, थांबा. आतमध्ये डेड बॉडी आहे. आतमध्ये डेड बॉडी आहे? आतमध्ये डेड बॉडी आहे? हा अनिकेत भावेस ना? तुला कसं कळलं? नाही, मी वाटत जरी नसलो तरी डिटेक्टिव्ह आहे. बाय द वे, याची गर्लफ्रेंड आली होती माझ्याकडे याचा शोध घ्यायला. यू मीन इरावती, राईट? हो. तिला वाटतंय की एका इन्स्पेक्टरने याला किडनॅप केलंय म्हणून. इन्स्पेक्टर वासुदेव शिंदे. अच्छा, म्हणजे तुम्हाला नावही माहिती आहे त्याचं? हो, कारण ते दोघंही इथे येऊन गेलेत. ओ. आणि आमच्या दोघांचाही संशय वासुदेववरतीच आहे. वासुदेव किंवा कुठलाही पोलीसवाला इतका मूर्ख असू शकत नाही की आपल्या शेजारच्याला मारून त्याची डेड बॉडी त्याच्या फ्लॅटमध्ये सोडून जाईल. हो, पण त्याला 2 बळीचे बकरे मिळाले ना आळ आणायला. म्हणजे आम्ही इथे होतो एवढा पुरापुरे त्याच्यासाठी जेलमध्ये टाकायला आम्हाला. कारण की तू जरा हॉलमध्ये थांब, मला याची बॉडी चेक करायची आहे. गार्गी, हां ये.
झालं? हो, झालं. बॉडीवर कुठले कट्स आणि मार्क्स दिसत नाही आहेत. हो, पण नख आणि जीभ निळी आहे. म्हणजे कोणीतरी पॉयझन देऊन मारलं असावं. कसं शक्य आहे? वासुदेवचं आणि याचं भांडण होतं. मग मग तो वासुदेवच्या हातचं पाणी तरी पिईल का? वासुदेवनेच मारलंय, अजून सिद्ध झालंय का हे? नाही. मग आणि चहा, कॉफी किंवा पाणी हे 3च मार्ग आहेत का विष देऊन मारण्याचे? मग आणखीन कुठला मार्ग असेल? एखाद्या घरात जर विषारी गॅस सोडला आणि तिथल्या राहत्या माणसाला जर आतमध्ये लॉक करून टाकलं तर विदिन आवर्स तो माणूस मरू शकतो. ही एक पॉसिबिलिटी आहे. बरोबर आहे. अनितानी वासुदेवला चावी दिली असेल आणि त्या दोघांनी मिळून हा मर्डर प्लॅन केलाय. शक्यता आहे. पण जोपर्यंत आपल्या हाताला काही लागत नाही तोपर्यंत ही मात्र फक्त शक्यता आहे. पण मग आता सध्या वेट करायचं आणि बघायचं काय होतंय ते. वेट करू? असं शांत कसं बसायचं? वासुदेव इथे समोर राहतो. तो कुठल्याही क्षणी आपल्याला या डेड बॉडी सोबत पकडू शकतो. जर मी असं म्हटलं की अनिकेत भावे मेलाच नाहीये तर? नाही, तू काय आता तंत्रमंत्र करून जिवंत करणारीस का? काय मस्करी करतोय? कसला बॉयफ्रेंड पकडलाय? तसंच समज. म्हणजे एक मिनिट श्रेयस, तुला काय म्हणायचंय ते क्लिअरली बोल. शॉर्डिंगर्स कॅट. एडवर्ड शॉर्डिंगर नावाचा एक वैज्ञानिक होता ज्यांनी एक वेगळा एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एका मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केलं आणि त्या मांजरीवर घातक रेडिएशनचा वार केला. आता ती मांजर जगेल किंवा मरेल, पण फक्त त्या क्षणापुरतं. ज्या क्षणी तुम्ही तो बॉक्स ओपन करता ना, तेव्हा 2 शक्यता असतात. नंबर 1, ती मांजर जिवंत आहे. नंबर 2, ती मांजर मेली. इट इज अलाइव्ह अँड डेड ॲट द सेम टाइम. ओ, म्हणजे ही आपली मांजर आणि ही मेली हे आपण कुणालाही सांगायचं नाही. करेक्ट? बरोबर. आणि आपण हे सिद्ध करायचं की अनिकेत भावे जिवंत आहे. म्हणजे खरा खुनी कोणी असेल तो असा झटक्यात पुढे येईल. व्हॉट अ जिनियस आयडिया. बाय द वे, ही मांजर शेवटी मेली का जिवंत आहे? नाही म्हणजे सॉरी, ते महत्वाचं नाही आहे. पण मला हा प्लान थोडा रिस्की वाटतोय. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि तसंही इथे ही डेड बॉडी असून देखील हा फ्लॅट भाड्यावरती चढला गेलाय. याचाच अर्थ काय आहे की किलरला या खुनाचं सगळं खापर आपल्यावरती फोडायचंय. मग आपण त्याचंच डाव उलट पाडूयात ना. ते कसं? जर का अनिकेत भावेचं सोशल मीडिया अकाउंट मी हॅक करू शकलो तर माझा प्लॅन मी नीट एक्झिक्यूट करू शकतो. ते मी करतो. पण तू करणार काय? लपत छपत फिरतोय भावे. बोला ताई. त्यांना काही डाऊट आला असेल. का? हे ठरलं नव्हतं. तू तुझ्या मनाने काही गोष्टी करू नकोस बाबा. अहो ताई, यातच तर खरी गंमत आहे. म्हणजे कसं आहे, आत्तापर्यंत त्यांना माझ्यावर फुल डाऊट आला असेल, पण ते काय करू नाही शकणार ना. मी पोलीस आहे. आता ते नाचणार आणि आपण त्यांना नाचवू. नाचतील असं वाटतंय तुला? डोळे उघड जरा. माझ्या गेल्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी कित्येक क्रिमिनल केसेस बघितल्यात, ज्यात माणसाचं सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट त्याला कुठल्याही थरापर्यंत विचार करायला लावू शकतं. त्यामुळे त्यांना लाईटली घेऊ नकोस. ठीक आहे, बघू कोण जिंकतं ते. आपला अनुभव की त्यांचे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स. येतो. किती वेळ लागतोय?
झालं Yes. झालं. चल आता मी जे म्हणतो ते टाईप कर. चल सांग. नमस्कार, मी अनिकेत भावे. गेले काही दिवस माझ्यासोबत खूप विचित्र गोष्टी घडतायत. मला आवाज बदलून कोणीतरी फोन करतो आणि जियानीशी मारण्याच्या धमक्या देतो. नुसतं तेवढंच नाही तर माझ्या घराची बेल कधीही वाजते, रात्री 2 वाजता किंवा सकाळी 5 वाजता सुद्धा. सकाळी 5 वाजता. मी प्रामाणिकपणे कबूल करतो की मी घाबरलोय. त्यामुळे मी माझ्या राहत्या घरात राहत नाहीये. मी दुसरीकडे लपलोय. जे घर मी सोडलंय त्याचा पत्ता आहे B602 राजयोग सोसायटी, बाणेर, पुणे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात अशा गोष्टी घडतायत. या गोष्टीची दखल घ्यावी अशा गोष्टी आणि अशा दैत्यांना पकडण्यास मदत करावी. आणि अशा दैत्यांना पकडण्यास मदत. काय आगाऊपणा आहे हे बघ. तुला कळतंय का, जर आपण ही पोस्ट केली तर मग ही पोस्ट व्हायरल होऊ शकते आणि पोलीस कुठल्याही क्षणी त्या ऍड्रेसवरती येऊ शकतात. याचा अर्थ आपल्याला ते घर सोडावं लागेल. आई शपथ. आता निमूटपणे इथून निघायचं, घरी जायचं, सगळं सॅनिटाईज करायचं आणि त्या फ्लॅटला कायमसाठी राम राम म्हणायचं. परफेक्ट. पण आपण राहायचं कुठे आणि डिपॉझिटचे पैसे? अरे तुम्ही आजची रात्र माझ्याकडे थांबा आणि सकाळच्या 5च्या गाडीने जा नाहीत ना. मग भाव कोणाच आहे? चल राहू दे आता. तुम्ही आवरा पटकन हा, आणि निघा निघूया बरं. निघूया. येस येस चल चल चल. थँक्यू सो मच. चल 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 चल. ऐक ना श्रेयस, उठ ना. खूप मोठा गोंधळ झालाय. उठ ना. उठ ना. मॅडम मला 2 मिनिटात आहे, माझा पेपर सुटणार आहे. मला माझा लवकर. पेपर सुटला. पेपर. तुझं नाही, माझा पण पेपर सुटला असं मला वाटतं. मी काय करू? एक मिनिट, मला समजावून सांग तू का रडते. ऐक ना श्रेयस, मी आधीच तुला सॉरी म्हणले. ओके. हा काय झालं? अरे इतका फर्निश्ड आणि इतका कमाल फ्लॅट मिळाला ते बघ ना. म्हणजे तुझा मोबाईल त्याच फ्लॅट मध्ये अजूनही? मी गडबडीत होते. मला काय करू सांग. मला कळत नव्हतं मला काय करू. अरे पण एवढी मोठी चूक तू कशी करू शकते? आता फक्त तो मोबाईल गेला त्या फ्लॅट मध्ये परत जावं लागणार, नाही तर आपण स्ट्रेट जेल मध्ये जाणार आईच्या गावात. अरे काय चाललंय, काय हे? ऐक ना, आणखीन एक बॅड न्यूज आहे. काय झालं? आनंदने ना ते ऑफिस बाहेरून लॉक केलं आणि तू गेला. थांब रडू नको. मी त्याला कॉल लावतो. म्हणजे आपण सगळे गेलो. थांब, मी त्याला कॉल लावतोय. थांब. हॅलो. हा फोन का उचलत नाहीये? अरे झोपलाय का मेलाय हा साला? माझ्या भावाबद्दल असं बोलायचं नाही. ओके. त्याने आपल्याला केवढी मदत केली आहे. हो केली ना त्याने मदत, पण तू फोन विसरते, तो फोन उचलत नाही. मधले माझी बरं ऐक ना, आपण उद्या सकाळी ट्राय करूया. ओके. मी आता जाऊन झोपते. 1 मिनिट. तू झोपते? हा. नाही म्हणजे मी इथे झोपलो होतो, माझी झोप उडवून, माझी कम्प्लिटली फाडून तू झोपते? सॉरी हा. काय झालं होतं की खूप रडायला आलं होतं. आता रडून खूप छान वाटतंय. एक काम करू ना, तू पण झोप आणि मी पण झोपते. आपण उद्या सकाळी ट्राय करू. गुड नाईट. काय बघितलं तू या पोरीमध्ये श्रेयस? काय बघितलं? म्हणजे तुझी बुद्धी भ्रष्ट झाली होती का की तू हिच्या प्रेमात पडला? म्हणजे कन्फर्म आहे यार, कन्फर्म आहे बुद्धी भ्रष्ट झाली होती तुझी.
वा 8 व्हॉइस मेसेजेस, 25 मेसेजेस आणि 55 मिस कॉल आहेत मला रात्रभरात. आणि इथे काय चाललंय? हा नाही, सुनामी आली होती का भूकंप आला होता इथे? तुमची बहीण ही हुशार मुलगी त्याच फ्लॅटमध्ये स्वतःचा मोबाईल विसरून आलीये. काय गार्गी, तू ना शेरलॉक होमचा बाप जरी आला ना तरी तुम्हाला वाचू शकत नाही आता. ए काय मी तर तसंही छूच आहे. अगदी बरोबर. म्हणजे ते शर्लॉक वालं बरोबर. हा ना, कपना तू. करा तुम्ही तुमची केस सॉल्व. चुये ना, फोन विसरून येतात शहाण्यांनो. आपल्या बापाने सॉल्व केली होती का अशी केस आता? मी नाही विसरलोय, तुमच्या बहिणीने केलं हे सगळं. माझा काय संबंध? हे रे स्मार्ट. इतक्या चांगल्या प्लॅनची वाट लावली. कोणी? मी लावली? नाही असं नाही म्हणते मी. अरे सांगितलं होतं, हे फार रिस्की आहे. अहो मला भांडायचं नाही हो. असं काय करताय? तू कुठे चाललीस? माझा मोबाईल राहिलाय ना, तोच आणायला जाते आता मी एकटी. तुमचा राहू दे टाइमपास चालू. अरे 1 मिनिट थांब, मी आलोच. थांब 2 मिनिटं. अरे काय करतो चल ना. तरी आहे तिथे. काय सॉरी माफ कर. रमेश, अरे गार्गी, तू इथे काय करतेस? अरे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? म्हणजे तू याच्यासोबत मिळून हा मर्डर प्लॅन केला होता? अरे नाही 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 नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए तू गप्प बस. अरे. तू पण गप्प बस. ऐक ना, ठेव ना खाली ठेव. ऐकून घे. बघ, ऐक. शांत शांत हो. हो. शांत हो. शांत हो. खाली ठेवते. अरे ऐक ना, आम्ही ना 12वी मध्ये सेम कोचिंग क्लासला होतो, त्यानंतर डिरेक्टली आज भेटतोय आम्ही. हो 8-9 वर्षात मी याचं तोंडही पाहिलं नव्हतं, आत्ता भेटतोय हा. हो ना. म्हणजे 12वी नंतर तुम्ही दोघं जण आज भेटताय आणि तू याच्यासोबत लफडं केलं, याच्यासोबत तो मर्डर केला आणि म्हणून तू माझ्यासोबत लिव्हिंग मध्ये राहायला आली. म्हणजे मला फसवून तू पळून जाऊ शकशील? अरे नाही असं काही नाहीये. हे बघ, अरे याच्याकडे बघ ना, याचं तोंड बघ. इतका शिमडा होता ना 12वीला, कुठली मुलगीला भाव देत नव्हती. इनफॅक्ट हाच माझ्यावरती लाईन मारत होता. नाही, खोटं बोलतीये ती. अगं जगाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. काय बोलतेस तू? अरे खोटं बोलतीये ती. अरे तुला सांगतो, रोज डेला ना तिने मला फुल दिलं होतं. अरे खरं सांगतोय, तुला माहिती का, नंतर ना मला बस स्टॉपवर भेटली आणि काय म्हणली माहितीये? फुल स्टॉप म्हणली रे मला. फुल स्टॉप म्हणली. काय लव्ह स्टोरी नाहीये, ही मर्डर मिस्ट्री आहे आणि याच्यात आम्ही अडकलोय. आणि गार्गी काय चाललंय? मगाशी तुझा भाऊ येतो, तो येऊन इथे टपकतो आणि म्हणतो की मी तुमची मदत करणार आहे, मदतीचा आव आणतो. मग तो तुझा मोबाईल कसं काय विसरते सोयीस्कररित्या? आणि तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला या फ्लॅट मध्ये परत यावं लागतं. आणि आता हा हरामखोर, तो तुझा जुना मित्र आहे का बॉयफ्रेंड आहे मला माहित नाही, तो इथे येतोय. म्हणजे तूच हा मर्डर केलाय आणि माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन तू फ्रॉड करून याच्यासोबत पळून जाणार होती. नाही श्रेयस, इकडे बस प्लीज. शांत हो. रिलॅक्स. हे बघ शांत बस ना. हे बघ, मला तुझी अवस्था समजते. ओके, मी जर तुझ्या जागी असते ना, मी लॉजिकली असाच विचार केला असता. पण माझा या मर्डरशी काही संबंध नाहीये रे. माझाही नाहीये रे. याचं थुवड बघ. तुला वाटतंय माझं याच्याशी काय असेल? हा, हे माझं तुझ्याशी प्रेम आहे यार. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी इन्स्पेक्टर जांभळे. मला या घराची तपासणी करायची. तुम्ही कोण? मी गार्गीस सर. या ना, या. तुम्हाला कोणाला सर्च वॉरंट पाहायचं असेल तर पाहू शकता. आमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार नोंदवली गेली. अनिकेत भावे,
यांनी त्याच्या स्वतःच्या फेसबुक पोस्टमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे असं लिहिलंय. त्या संदर्भात आमचा तपास सुरू आहे. तुम्ही कोण? आणि अनिकेत भावेच्या या फ्लॅटमध्ये तुम्ही काय करताय? साहेब, मी श्रेयस मोगे. आणि ही माझी बायको गार्गी. नमस्कार. आणि हिचा भाऊ. भाऊ मावस भाऊ. आणि आम्हाला तरी या केसबद्दल काहीच माहित नाही. म्हणजे आमच्या अग्रीमेंटवर तर अनिता घाटपांडेचं नाव आहे, अनिकेत भावेचं नाही. मला ॲग्रीमेंटची कॉपी बघता येईल? साहेबांना पाणी वगैरे विचार. साहेब, तुम्ही काय चहा पाणी वगैरे घेणार? कोल्ड्रिंक वगैरे? फक्त ॲग्रीमेंट. घाटपांडे मॅडम खूप नामवंत वकील आहेत आणि तुम्ही तिघं सुद्धा मला चांगल्या घरातले दिसताय. हो हो, आहोतच. हो, अगदीच. पण तरी मला माझी ड्युटी करावीच लागेल ना. त्यामुळे माझा तपास सुरू असेस तोपर्यंत गप गुमान तुम्ही तिघं इथं बसून राहायचं. कळलं ना? तपास सुरू करतोय मी. भाऊ, मीचा भाऊ. ए तू का प्रे? अरे मित्र म्हणला असतास. काय झालं? हट. ती रडत होती म्हणून मी बोललो. ठीक आहे. काय नाही शांत. झालं आपलं. काय आता? शिंदे ते चौकीत आले. साहेब. हा, गाडी काढा, मी आलोच. सगळं क्लिअर आहे? काय काय झालं? कुठे काय? काही नाही. ठीक आहे, मी जातोय आत्ता. पण जाता जाता एक सल्ला देतोय. या फ्लॅटमध्ये जास्त दिवस थांबू नका. नाही, ही एक हाय प्रोफाईल केस आहे. आणि नाही म्हटलं तरी अनिकेत भावे हा एक प्रॉमिनंट सोशल वर्कर होता. त्याचे साहजिकच सामाजिक अनेक वैरी असणार. उगाच तुम्ही अडकाले आहात. हो साहेब. चला. पण हे असं कसं शक्य आहे? चांगलं आहे ना, कटकट संपली एकदाची. पण त्या बॉडीचं काय झालं असेल? मी गायब केली. एक मिनिट, तू कोण आहेस आणि तुझा या अख्ख्या केसशी काय संबंध आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे. काय? आणि दुसरं म्हणजे मला वासुदेव साहेबांनी सांगितलं होतं. काय? तुला या घराची चावी कोणी दिली? अनिता मॅडमनी. एक मिनिट, हे सगळं ठीक आहे, पण मला सांग, आमचा या केसशी काय संबंध आहे? आम्हाला काय या केसमध्ये भरडलं जात आहे? आम्ही कोणाचं काही वाईट केलंय? पण
नको. दार उघड. नाही 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 मी उघडू का? नाही. नाही अरे दार उघड ना. अजिबात नाही. नाही नाही नको. थांब मी नाही उघड. उघडायचं. नाही उघडायचं. अरे थांब. नाही 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 अरे. नाही नाही उघडायचं. अरे दार उघड नाही ना. उघडायचं. बस 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 खाली. अरे कोणीतरी दार उघडायचं उघडलं नाही. पाहिजे ना. सांगितलं ना अरे एकदा. हळू बोलून नाही काय म्हणजे होणार नाही. आहे? अरे दादा माहिती आहे आतमध्ये आहे तुला मी. गप्पा बस. सगळ्यात पहिले तर मी माफी मागतो. मी जे काही केलं तुम्हाला न सांगता केलं, त्यामुळे खूप गोंधळ झाले. एक सेकंड, इथे नक्की काय चाललंय मला कळेल. कसं आहे, मी वासुदेव रमेश आम्ही तिघंही भावेंना खूप वर्षापासून ओळखतो. कायम सगळ्यांना मदत करायचं. आम्हाला सुद्धा कित्येक वेळा मदत केली. चांगला माणूस होता. आणि मग एक दिवस, अहो भावे, तुम्ही जे काही म्हणतायत ते मला अगदी मान्य आहे, पण अहो ही भावनेच्या आहारी जाण्याची वेळ नाही आहे हो. आजचा काळ आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण आहे. प्लीज ऐका माझं. हे बघा, ते काही मला माहिती नाही, पण माझंही घर काही फक्त भिंती आणि खोल्यांनी नाही बनलंय. माझा जीव अडकला या घरात. या घरांनी खूप काही दिलंय मला. नाही, मी काय या कागदांवर सह्या करणार नाही. हे बघा भावे, आत्ता आम्ही सगळे खूप आर्थिक अडचणीत आहोत. तो बिल्डर अगदी देवासारखा आपल्या मदतीला धावून आलाय. आणि जर रिडेव्हलपमेंटला जाऊन सगळ्यांनाच जर पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे. सोसायटीतली सगळी लोक ही फक्त तुमच्या होकाराची वाट बघतायत. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. ठीक आहे, मी एकदा इरावतीशी बोलून बघतो, पण याचा अर्थ असा नाही की माझं हृदय परिवर्तन झालंय. 5-7 दिवस घेतो मी विचार करायला, पण मी पुन्हा एकदा सांगतो याचा अर्थ माझं मत बदललंय असं नाही. अहो पण 5-7 दिवस म्हणजे खूप उशीर होईल हो. तो बिल्डर ऑलरेडी 6 महिने थांबलाय. त्यात ती शेजारची आपली सुयोग सोसायटी, ती पण त्यांच्याशी बोलणी करते. अहो त्यांचं डील जर का फायनल झालं ना तर आपली वाट लागेल. पण मग त्याचं मी काय करू? म्हणजे आता काय करता करू येतं तो परमेश्वर, नाही तर तुमचा तो बिल्डर. अरे भावे, तुझ्याशी नीट बोलतोय तर तुला जे हवंय ते बोलतोयस. तुला लाज नाही वाटत का रे? आमच्याशी थट्टा करतोयस साहेब. अरे आम्ही इथे प्रॉब्लेम मध्ये आहोत आणि तू मजा घेतोयस. आत्ताच्या आता चालते वा माझ्या घरातून. नाही चालते वा, माझ्या घरी या आवाजात बोलायचं नाही. चालते वा. ए भावे, इतके दिवस तुला खूप मान दिला रे. आत्ता जाऊन तुझी लायकी कळते. आणि काय रे, विसरलास? तुझा भाऊ, त्याचे कांड जे मी दाबले, त्याला कसं वाचवलंय, त्याला कसं सोडवलंय. शिंदे, त्याचा इथे काही संबंध नाही. उगा नसते पाठी पडू नका. आणि मासाल तुम्ही पोलीसवाले, माझ्या पण वरपर्यंत ओळखी आहेत. अरे असतील तुझ्या ओळखी, पण मी पण बघतो ना तू कशी ही डील फेल करतोस ते. नाही या सोसायटीला रिडेव्हलपमेंटसाठी टाकला ना तर नाव नाही लिहिणार. वासुदेव शिंदे. शिंदे साहेब चला तुम्ही. चला 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 हो? चला चला. चला काय चला. माणूस धमकी कोणाला देतोय? माणूस हा धमकी कोणाला देतो? मी नाही घाबरत. ए भावे, आतापर्यंत तुझ्याशी तुझा शेजारी वासुदेव बोलत होता, पण आता बोलणार तर इन्स्पेक्टर वासुदेव शिंदे. अरे जा तुम्ही काही माझं वाकडं करू शकणार नाही. अरे माझ्या सहीशिवाय काही होऊ शकत नाही रिडेव्हलपमेंट वगैरे. जा. त्या दिवसानंतर अनिताताईंच्या सांगण्यावर आम्ही दोघं परत भावेंची समजूत काढायला आलो होतो. पण भावे, काय झालं याला? विश. श्वास बघ एकदा. अरे ताई, तुम्ही जा, मी बघतो. पण मला काय होतंय ते कळव. हो कळवतो ताई, तुम्ही जा.
त्या बॉडीला प्रिझर्व करण्यासाठी मी रमेशला फॉर्मॅलिनचं इंजेक्शन द्यायला सांगितलं. खरं तर तुमचा या गोष्टीशी काहीही संबंध नसताना तुम्ही इथे आलात आणि या भानगडीत अडकलात. पण तुम्हाला हे माहीत नव्हतं की तुम्ही नकळत आमची मदतच करत होतात. कसली मदत? हे बघा, आम्हाला तिघांनाही माहिती होतं की इथे जे राहायला येणारे भाडेकरी आहेत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करायला काही ना काहीतरी हातपाय नक्की मारतील आणि खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचायचा प्रयत्न करतील. आणि म्हणून आम्हाला जो हवा आहे तो एव्हिडन्स तुम्ही मिळवून देऊ शकता आम्हाला. पण रमेश, तू यांची का मदत करत होतास? अगं, मी याच सोसायटीत राहतो, फ्लॅट नंबर 202. अरे पण याच्यात काय लॉजिक आहे? ज्या माणसाचा आमच्याशी काहीच संबंध नाही त्याच्या मृत्यूचा तपास आम्ही करायचा. आणि पोलीस आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला पकडलं असतं तर? अरे जो माणूस आज हयातच नाही त्याच्यासाठी तुम्ही 2 निर्दोष लोकांचं आयुष्य खराब करताय. कळताय का तुम्हाला? तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय. हे ना आयत्या वेळचं तुमचं कव्हर अप आहे, हे मला कळतंय मला. कारण ना तुम्हाला आम्हाला अडकवायचंय या सगळ्यामध्ये, हे मला कळतंय. अहो मगाशी पोलीस आले होते तेव्हा माझ्या असं छातीत धडधड होतं. मी खून केलाय का? का धडधडतो? मी खून केलाय का? नाही ना. किचरेस तू खून केलास? नाही ना. नाही केलं. मग फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ मला असं क्रिमिनल असल्यासारखं वाटत होतं. अशा त्या भीतीची मला ना किळस येत होती. पाहिलंच का गणिताताई? हॅट्स ऑफ टू यू गाईज. वा, नाही आमचा कव्हर पकडला तुम्ही. पण ना जरा जास्तच हुशारी चढली, उतरवावी लागेल. मी आणि रमेशने जर ठरवलं ना तर तुम्हा दोघांना या केसमध्ये अडकू शकतो. आता तुम्ही ठरवा. वासुदेव, थांब. न्याय मिळवण्यासाठी माणुसकीची ही जबाबदारी असते ना काहीतरी. आता सगळ्या गोष्टी स्वार्थापोटी करायच्या का? अहो पण ती आमचीच का? कारण तुमच्याच डोक्याची उपज होती ना मेलेल्या माणसाला जिवंत करायची. आणि अजूनही नाही कळलं असेल तर IPC सेक्शन 182, 201, 204, 307. आमच्याकडनं काय अपेक्षित आहे ते सांगा. पुढचे 3 दिवस इथेच राहायचं. आता तुम्ही खुन्याला अलर्ट केलेलं आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तो खुनी इथे परत नक्की येणार. आणि त्याची चाहूल लागली की वासुदेवला अलर्ट करायचं. पण मग आमच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? अगे, तुझा दादा आहे ना. श्रेयस, काय करते तू? काल रात्रीपासून 5वी कॉफी आहे ही. अरे आपल्याला येत्या 3 दिवसात असंच राहायचंय, जागं राहायचंय, अलर्ट राहायचंय. साला ज्याने पाप केलंय ना तो इथे मोकळा फिरतोय आणि आपली इथे झोप उडाली आहे. सगळं माझ्यामुळे झालंय. त्या दिवशी मी हा मोबाईल जर विसरले नसते ना, त्या दिवशी मोबाईल विसरले आणि त्यामुळे आपण इकडे अडकलो. ठीक आहे, सगळी माझी मिस्टेक आहे. मला शांत हो. शांत हो. डोंट बी सो हार्श विथ युअरसेल्फ. होतं. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, रिअली सॉरी श्रेयस. ठीक आहे. शांत हो. मला कळत, पण ना आनंद आहे ना तो याचा तपास करतोय. मला माहिती आहे काहीतरी एक मिनिट. हॅलो. खूप मोठी चूक केली तू. मी त्याला मारलंच आहे पण आता तुम्हाला पण नाही सोडणार. वाट बघा.
तुम्ही पण मारणार नक्की. बाय. कोण बोलतंय? हॅलो हॅलो. काय झालं श्रेयस? कुणाचा फोन आहे? कोणीतरी धमकावलं मला फोनवर. मला मारण्याची धमकी दिली आहे. तो म्हणाला त्याने भावेला मारलं आणि आता आपल्यालाही नाही सोडणार आहे तो. श्रेयस, श्रेयस ऐक ना, जीवापेक्षा जास्त काही नाहीये, आपण इथून जाऊयात. हो हो, चल चल चल. माझा मोबाईल. चल चल. पाहिलंस ना तू? हो, तो अनिकेत भावेच होता. आता काय करायचं? काय नाही, आपण ठरवलं ना पळून जायचं. मग तो जिवंत आहे का मेला आपल्याला काही फरक नाही पडत. फरक पडतो. ओके, या माणसाच्या डेड बॉडीमुळे आपल्या डोक्याचा कचरा झाला होता इथे, आणि आता आपल्याला कळतंय की हा माणूस जिवंत आहे. काय झालं असेल? काय सत्य आहे? हे बघ, आपला जीव महत्वाचा आहे. सत्य काय याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. ते खड्ड्यात गेलं, आपण पळून जातोय बस. अरे पण तू आनंद, बघ बघ काय मेसेज आहे. गार्गी, हे बघ, अनिकेत भावेला कोणी मारलं हे मला माहिती आहे, आणि ते सगळं मी ह्या चिठ्ठीत ठेवलंय. ही चिठ्ठी या ड्रायव्हर मध्ये ठेवतोय. गार्गी, मला इथनं जावं लागणार आहे, कारण माझ्या जीवाला धोका आहे आता. तुम्ही प्लीज ही चिठ्ठी वाचा. या फ्लॅटची चावी कुठे ठेवली याचा फोटो मी तुला पाठवतो आता. गार्गी, एका भावाचं कर्तव्य पार पाडायला मी कमी पडलो नाही. बस इतकंच तुला सांगायचं होतं. बाय. श्रेयस, आत्ताच्या आत्ता परत जायचंय. नाही, काय डोक्यावर वगैरे पडली आहे का? नाही नाही नाही, मी जोपर्यंत या माणसाला पकडत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अरे पण परत जाणं सुसाईड आहे. एक तर तो किलर आपल्याला मारेल, नाही तर वासुदेव आणि अनिता आपल्याला अडकवतील. आणि तसाही तुझा भाऊ फरार झालाय, त्याला त्याच्या जीवाची काळजी आहे. सो व्हॉट? हा, अरे तो माझा भाऊ आहे. इतका वेळ माझ्यापर्यंत होतं तेवढं ठीक होतं, पण आता माझ्या भावाला जर काही झालं ना, मी अजिबात ते सहन नाही करणार. माझ्या भावाचा प्रश्न आहे श्रेयस, माझ्या भावाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण परत जातोय. ठीक आहे. उघड. अनिकेत भावेच्या मृत्यूसाठी 4 माणसं जबाबदार आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्याचंच प्रतिबिंब. याचा काय अर्थ आहे आता? तरी मी सांगत होतो की आपण परत येण्याचं काही कारण नाहीये. तुझ्या भावानी आनंदनी स्वतःला सेफ करून टाकलंय, आणि इथे अडकलं कोण? शेवटी आपणच. अरे पण आपण पळवाट किती वेळा काढणार आहे सांग? कधीतरी फेस करूयात ना, बघूयात काय होतंय, बघूयात ना. चल ठीक आहे, करूया फेस. आता मला सांग की ते 4 लोक कोण होते ज्यांनी अनिकेत भावेचा खून केला? आणि जर खरंच अनिकेत भावे मेलाय तर तो हायवेवरचा माणूस कोण आहे? मोटिव्ह. अनिकेत भावेला मारून
कुणाचा सगळ्यात जास्त फायदा होणार होता? की अनिकेत भावेला अशी कुठली गोष्ट माहिती होती ज्यामुळे कुणाचं तरी खूप जास्त नुकसान होणार होतं आणि 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 तो त्याला ब्लॅकमेल करत होता? वासुदेव अनिता आणि रमेश. एक्झॅक्टली. या तिघांनाही त्याचं घर विकून पैसे मोकळे करायचे होते आणि आणि त्यांच्या मार्गातला एकमेव अडथळा म्हणजे अनिकेत भावे. बरोबर आहे ना. आणि यांच्यापेक्षा सफाईनी मर्डर करेल तरी कोण? वासुदेव पोलीस इन्स्पेक्टर, रमेश हा फॉरेन्सिक एक्सपर्ट, आणि एवढं मोठं क्राईम करून जर ते कुठे अडकलेस तर त्यांना कोर्टात डिफेंड करणारी अनिता घाटपांडे. आणि आणि तिच्याकडे असणाऱ्या त्या फ्लॅटच्या चावीच्या मदतीने ते दोघं जण रात्री उशिरा त्याच्या घरात घुसले असावेत. त्यांनी 2-3 वेळा हे फक्त चेक केलं असेल की अनिकेत भावे किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, आणि त्यावेळेस संधी साधून सॉरी 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 छान आहे. मस्त. तिकडे चल ना. बसून घे. नको नको. थांब आता 1 मिनिट. बंद आहे लाईट. साहेब हे घ्या साहेब. आता काय? तूच का मी ना. अहो मारायला म्हणतोय मी, झोपायला नाही देते. मारा असं. बर बर. 1 सेकंड ना. अरे पावडर टेस्ट करे तू. चला 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 हळू. तो तिथून जा. किंवा आणखीन कुठल्या पद्धतीने अनिकेत भावेचा मर्डर झाला असेल? तू का हसते? कोणीतरी म्हणत होतं की इथे कशाला यायचं, इथे नको यायला, खूप कुरकुर करत होतं. हा मग? आणि आता आता इमॅजिनेशन कोण करतंय? हा मग त्यात काय एवढं? त्यात काय म्हणजे? ऐक ना शिरस, मी काय म्हणते, हे बघ, आपण इथे ऑलरेडी आलोच आहोत, ओके? आणि ही केस इतकी आपण छान सॉल्व्ह करतोय, तर आपणच इथे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनूयात ना? काय म्हणतोस? कारण तसाही आनंद फरार झालाय, ओके? आणि हे इतकं भारी ऑफिस आपल्याला इथं मिळालंय, सो व्हाय नॉट? झालं का? अजून काही सांगायचं होतं तुला? हो, ऍक्च्युली मी काय म्हणत होते माहितीये का, हे आपलं सगळं इंटिरियर आपण चेंज करूया. इथे बोलतोय काय आपण? आणि तुझं काय चाललंय? सॉरी. हो, या पत्रात लिहिल्याप्रमाणे 4 माणसांनी भावेचा खून केला, राईट? मग मला सांग, त्या हायवे जवळचा तो माणूस कोण? येस, तो त्याचा जोडा भाऊ असणार. म्हणजे त्याच्या मर्डरमध्ये याचा फायदाच आहे. त्याची प्रॉपर्टी हा सहज हडपू शकतो आणि ती तो यांना विकू पण शकतो. त्याच्यातून त्याला 4 पैसे मिळतात. लॉजिकली यू आर करेक्ट, बट व्हॉट इफ त्या बिल्डरने भावेचा खून केला असेल? तू आउट ऑफ सिलेबस नाही गेली ना, तर बरं होईल. म्हणजे तू कोडं सोडवते का वाढवते? अरे तुला समजत नाहीये यार. ऐक ना, काय माहितीये का, जर त्यांना आपल्याला फसवायचंच असतं तर मग त्यांनी ती भावेची बॉडी तिथनं गायबच केली नसती ना. मी कुठे जाऊन डोकं फोडू, मी काय करू, हिचं मला कळतच नाहीये. ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी
सॉरी, तू टेन्शन नको घेऊस. आपण आनंदने जे काही आपल्याला क्लूज दिलेले आहेत आपण त्याला स्टिक टू राहूयात. ओके? प्लीज 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 ते कर प्लीज. कोणाचा फोन आहे? इन्स्पेक्टर जांभळे? काय? हॅलो. हॅलो, श्रेयस मोघे. हा, आम्हाला अनिकेत भावे प्रकरणात काही नवीन पुरावे सापडलेत. तुम्ही लवकर तुमच्या फ्लॅटमध्ये या, आम्हाला तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे. हा येतो ना साहेब, येतो. चल. वाजव ना. या, तुमचीच वाट बघत होतो. काय झालं साहेब? नाही, या ना आत या, सगळं सविस्तर सांगतो. या बसा. अनिकेत भावेचा खुनी हा दुसरा तिसरा कोणीही नसून अनिकेत भावे स्वतःचे. ही एक आत्महत्या होती. हे कसं शक्य आहे? अनिकेत भावेने मरण्या अगोदर एक सुसाईड नोट इरावती सावंत यांना पाठवली होती, जी नंतर इरावतींनी आमच्याकडे सुपूर्द केली. पण इतक्या लवकर रिलॅक्स होण्याचं कारण नाहीये. कारण वासुदेवनी सांगितल्याप्रमाणे अनिकेत भावेची डेड बॉडी ही सगळ्यात अगोदर तुम्ही दोघांनी पाहिली होती. आणि माझ्या संपूर्ण तपासामध्ये हे सगळं तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं. तुम्ही एवढी साधी गोष्ट कशी विसरू शकता की हा एकमेव पुरावा तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवायला पुरेसा आहे? साहेब प्लीज आम्हाला माफ करा. हे बघा, आम्ही खूप साध्या घरातले लोक आहोत आणि तुम्ही चेक करू शकता की आमचा काहीच क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. आणि खरंच आमचा त्या माणसाशी कधीच काहीच संबंध नव्हता. हो सर. त्या दिवशी ना असं अचानकपणे एका अनोळख्या व्यक्तीची डेड बॉडी बघून आम्ही खरंच घाबरलो होतो. डोंट वरी, मी काय तुम्हाला लगेच जेलमध्ये टाकणार नाहीये. मी इथे फक्त तुम्हाला सावध करायला आलोय. वासुदेवच्या सांगण्यावरून तपासामधल्या काही विशिष्ट गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतोय, कारण तुमचा काहीही संबंध नसताना या गोष्टीचा तुम्हाला खूप मनस्ताप झालाय. ही माझ्या आयुष्यातली अशी काही घटना होती ना की जी मला कधीच लक्षात नाही ठेवायची आहे. ही सुसाईड नोटची कॉपी उचला. यापुढे स्टेटमेंट देताना काय काय सांगायचंय हे सगळं तुम्हाला मी हे वाचल्यानंतर सांगेन. कळलं? हो. जांभळे साहेब, एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना. नाही म्हणजे या सगळ्या केसचे डिटेल्स प्लीज मीडियासोबत शेअर करू नका. अनिकेतची खूप मानहानी होईल. अनिकेतनी खूप कष्टाने नाव कमावलं. बरोबर आहे, पण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात मॅडम. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की हा दिवस येईल. कारण लहानपणापासून इतकं सहन केलंय की असं वाटायचं की आपण काही सहन करू शकू. बाप दारुडा, रोज रात्री खूप दारू पिऊन यायचा आणि आईला बेदम मारायचा. मग कधी कधी न राहून मी त्यांच्या मध्ये पडायचो आईला वाचवायला. मग मलाही लात मारायचा आणि ढकलून द्यायचा. कधी कधी तर माझी आईच मला बाजूला ढकलायची माझ्या जीवाच्या काळजीनं आणि मुकाट बापाचा मार सहन करायची. असं खूप वर्ष चाललं आणि त्यानंतर एक दिवस माझ्या आईनं जीव सोडला. बाप गेला जेलमध्ये. त्यानंतर आजपर्यंत बापाचं तोंड नाही बघितलं. पण ठरवलं
जे माझ्या आईला सहन करायला लागलं ते अजून कोणालाही सहन करायला लागता कामा नये. शिस्तीचा अभ्यास करून MSW पूर्ण केलं आणि माझी स्वतःची देवी नावाची संस्था काढली. 7 वर्ष खूप मेहनत केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संस्था पसरवली. आणि 3 वर्षांपूर्वी मी इरावतीला भेटलो. ती कंपनीची CSR मॅनेजर. मी फंड्स मागायला तिच्याकडे गेलो आणि काय माहिती काय, पण पहिल्याच भेटीत भावली ती, मला आवडली. तिचा स्वभाव, इतरांप्रती तिला वाटणारी कणव, काहीतरी आवडून गेलं तिच्यातलं. त्यावेळेला आम्ही दोघंही एक शिबिर घ्यायचो, डोमेस्टिक व्हायलन्स आणि मॅरिटल रेप. या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी जे कायदे आहेत त्याची माहिती द्यायला गावोगाव हिंडायचो, लोकांना खूप माहिती द्यायचो. आणि तेव्हाच प्रेमात पडलो मी तिच्या. असं सगळं छान चालू असताना तो लॉकडाऊन झाला आणि मी US मध्ये अडकलो. आणि झालं परत तो एकटेपणा खायला लागला मला. पुन्हा एकदा त्या लहानपणीच्या सगळ्या जखमा सारख्या त्रास द्यायला लागल्या. पुन्हा एकदा बाप दिसायला लागला, आईला मारताना, मला मारताना. कळे ना काय होतंय. इथे इरावतीचं पण काही खास चांगलं चाललं नव्हतं. तिचाही जॉब गेला होता, सेव्हिंग संपत आला होता. आमची सारखी भांडणं व्हायला लागली. मला कळे ना काय करावं. शेवटी कसं तरी मी पुण्याला परत आलो. इरावतीला भेटलो आणि तिला सरळ लग्नाची मागणीच घातली. आणि ती हो म्हणली. झालं पुन्हा एकदा सगळं छान झालं. त्याच्यानंतर ती अनेक विकेंड्सला माझ्याकडे राहायला यायला लागली. आम्ही पुन्हा एकदा आधीसारखीच एकमेकांशी कनेक्ट झालो. सगळं छान चालू होतं. नाही, सगळं छान चालू होतं त्या दिवसापर्यंत. अनिकेत, काय? अनिकेत, अंकी, शिट. अंकी उठ. काय होतंय? मी इथे कसं काय? काय झालं? तेच विचारते मी तुला. काय झालंय? हे सगळं काय आहे? हे मी नाही केलंय. हे मी केलंय? तू उठ. मी नाही केलंय. मला काय आठवतच नाही मला. अरे पण हे तू चल तिकडे बसूयात आपण. ये जरा फ्रेश हो. हे मी लिहिलंय? हे कोणी लिहिलंय? हे सगळं काय आहे अंकी? नाही मला नाही आठवत. हे मी लिहिलंय. ठीक आहे. काय होते? मी ओके तू मला नाही आठवत. ओके तू शांत हो. तू तिकडे बस. ये चल. अंकी पाणी घे. सावकाश. अंकी रिलॅक्स. मी आहे ना. सी वॉट एव्हर इट इज, वी विल फाईट इट टुगेदर. त्या दिवसानंतर मी एका डॉक्टरकडे गेलो आणि सगळं चेकअप करून घेतलं. चेकअपमध्ये काही निघालं नाही म्हणून शेवटचा उपाय म्हणून मी एका सायकेट्रिस्टकडे गेलो. तो मला म्हणाला की तुम्हाला माइल्ड डिप्रेशन आहे. मला मी पुढे काही बोलायच्या आतच तो म्हणाला की
तुमच्या आजाराचं गांभीर्य कळायला आपल्याला अजून काही सेशन्स लागतील. माझ्या आजाराचं गांभीर्य? मी 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 पूर्णपणे हादरून गेलो होतो. माझी अवस्था बघून इरावतीने ठरवलं की माझं कम्प्लीट डायग्नोसिस होईपर्यंत माझ्याबरोबरच राहायचं. माझ्या काळजीपोटी तिनं घरभर सगळीकडे कॅमेरे बसवले आणि ते सगळे कॅमेरे तिच्या मोबाईलला लिंक केले माझ्यावर लक्ष ठेवायला. मी 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 कधी कुठे पडीन, काय मला चक्कर येईल माहीत नाही ना. आम्ही माझं डायग्नोसिस यायची वाट बघत माझ्या घरी राहत होतो. पण माझं पुढचं सेशनही व्हायच्या आत इरावती 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 इरावती, कोण आहेस तू? अगं मी आहे अंकी. नाही तू माझा इरावती काय लागलंय तुला? इरावती लागलंय तुला? तू माझा अंकी असू शकत नाही. तुला काय लागलंय? लांबो तू तुला. अगं मी आहे इरावती. अगं थांब ना, काय झालं इकडे? थांब इरावती. अगं असं काय करते? थांब ना, इथे इथे काय झालं? थांब ना, थांब ना, अगं थांब ना इरावती. इरावती इरावती, माझा फोन 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 इरावती, फोन उचल. त्या क्षणी मला माझ्यात माझा बाप दिसला. माझ्या आईला मरेपर्यंत तुडवणारा माझा बाप. ती किंचाळत असताना, तिच्या जीवासाठी भांडत असताना लाथा घालून तिला तुडवणारा माझा बाप. ज्या माणसाचा मी आयुष्यभर राग केला, तो माणूस मला माझ्यातच दिसला. मग अशा ह्या जगण्याला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाहीये. मी जर माझ्या बापासारखा होणार असेल तर माझ्या होण्याला काहीच अर्थ नाहीये. माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. मला जायला पाहिजे. मी माझा बाप व्हायच्या आत मला जायला पाहिजे. हो इरावती, आय एम सॉरी. मी तुला माझ्या आईच्या जागी नाही बघू शकत. माझ्या आईचं जे झालं ते तुझ्याबरोबर मी नाही होऊन देणार. नाही होऊ देणार. मला जायला पाहिजे. मला माहिती आहे तुला फरक पडत नाही, पण माझ्या पश्चात माझं जे काही येतं सगळं तुझं. फक्त माझ्यावर एक उपकार कर. मला माफ कर. मी मला आणि पर्यायाने तुला इतक्या वाईट अवस्थेत नाही बघू शकत. मला माफ कर. मला जायला पाहिजे. मला जायला पाहिजे.
ओके थँक्यू. हा तुमचा डिपॉझिटचा चेक. पण तुम्ही हा परत का करताय? कसं आहे, इरावतीनी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर साईन केली, त्यामुळे आता ही बिल्डिंग रिडेव्हलप होणार. सो आपल्या रेंट ॲग्रीमेंटला आता काहीच अर्थ उरला नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. येते मी. See, whatever it is, we will fight it together. इरावती, तुझ्या हातचा चहा कमाल. हो, पण अजून एक कप चहा तुला मिळणार नाहीये. का? कारण मला ग्रोसरी आणायला जायचं. अरे सॉरी. बाय. बाय. अनिकेत. 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 कॅमेरा रेडी आहे? ऑल सेट. हा सगळा इरावतीचा प्लॅन होता. तिने अनिकेत भावेला हे कन्व्हिन्स करून दिलं की त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने आत्महत्या केली. एका प्रकारे इरावतीने त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. अबेटमेंट टू सुसाईड, जो कायदेशीर गुन्हा आहे. खूनच केला तिने. हे सगळं कशासाठी? तो एक फ्लॅट मिळवण्यासाठी. सोड ना गार्गी. तसाही
अनिकेत भावे आपला कोण लागत होता? कोणीच नाही. आपला काहीच संबंध नव्हता. त्यापेक्षा आपण आपलं आयुष्य जगूया शांतपणे. चल चल. माणसातली विकृती ओळखण्याची, भौतिक सुखाच्या महत्वाची, निर्ममतेच्या भयावा देखाव्याची आता सांगता गोंधळाची, त्या कालखंडाची सतर्कतेने पाऊल उचलण्याची, माणसांची पारख करण्याची, खोटेपणाचे आवरण उतरवण्याची आता सांगता गोंधळाची, त्या कालखंड